सर सोनं ज्या ठिकाणी आज हे सर एक गुन्हा घडला त्या गुन्ह्याबद्दल आता काय काय कारवाई राहणार पुढची सर? आज पोलीस स्टेशन नांदुरा येथे तक्रारकर्ते विश्वजित गोपाल बोके राहणार सोनच यांनी तक्रार दिली की त्यांचे जे काका आहे गोपाल मनोहर बोके वय 45 वर्ष सोनच यांचा मृतकाच्या पुतण्याने ज्याचं नाव आरोपी शुभम विठ्ठल बोके वय 30 वर्ष राहणार सोनच याने कुऱ्हाडीने त्यांचं मर्डर केलेलं आहे। त्यांच्या छातीत वार करून त्यांचा जीव घेतलेला आहे। अशा लेखी तक्रारीवरून आरोपी शुभम विठ्ठल बोके याच्याविरुद्ध जुने कलम 302 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीला अटक केलेला आहे आणि आता पोलीस पुढचा तपास करीत आहेत। सर त्या आरोपीत अटक जो इसम आहे तो मृतकांचा पुतण्या आहे। काका पुतण्या असं एकामेकाचं नातं आहे, एकाच गावात राहतात, एका वाड्यात राहतात आणि त्यांचं जुनं आपसी वैमनस्य होतं, जुने वादतंटे होते, त्याच्यामुळे त्यांनी एकमेकाला मारहाण केली, त्यामध्ये ते मर्डर झालेलं आहे। सर त्यांच्या जे मृतकाचे परिजन आहेत त्यांनी सांगितलं होतं की काल आम्ही रिपोर्ट दिला होता, त्याच्यावर प्रशासनाने कोणती कारवाई केली नाही, त्याच्याबद्दल काय मत आहे? त्यांचा काय रिपोर्ट होता तो बघता येईल, पण ते काल त्यांना शिवीगाळ धमकीचा एक रिपोर्ट होता त्यांचा, त्यानुसार पोलीस आता ती कायदेशीर कारवाई करीत आहे आणि आरोपी अटकेमध्ये आहे सध्या पोलिसांच्या। पुढील तपास नांदुरा पोलीस करीत आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।